गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज माझं जरा काम होतं, तर मग परीचे पप्पा आणि मी जरा बाहेर आलो होतो आणि भरपूर लांब गेलो आणि नंतर मला त्या मॅडमांना फोन करायचा होता. मला घरातनं फोन करायला जमलं नाही, कारण की बाबू जागी होता. आणि मग आम्ही निघाल्यावरती अर्ध्या तासातनं त्यांना फोन केला, तर त्या दुसऱ्या मॅडम काय ऑफिसला नव्हत्या. मग त्याच्यामुळं मग आम्हाला तिथनं परत मागं फिरावं लागलं आणि मग परत खुशीपरीचा स्कूलवरून आणायचा टाईम होता. त्याच्यामुळं मग म्हटलं की जाऊ द्या, आत्ता आपण जाऊ घरी. मग मी मम्मीकडेच होते, कारण की दादूला बरं नाही आहे, सर्दी वगैरे झालेली. त्याच्यामुळं मग मी मम्मीकडेच आहे. मग भावाने पोरींना आणलं आणि खुशीची चालली होती मस्ती. रील बघत होती, तिचे व्हिडिओ काढत होती, स्नॅपचॅटमध्ये फोटो वगैरे काढत होती. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर माझे पप्पा घरी आले, कारण की गुरुवारी पप्पांना सुट्टी असते. मग त्यांना पेढे वगैरे खायचे होते. तर मग आम्ही पप्पा, मी आणि खुशी, कारण की दादू झोपला होता, आम्ही तिघंजण आमच्या इथं भोजवानीमध्ये त्यांना पेढे, काजू कतली असं काय काय ह्या आमच्या दापोडीतला चौक आहे, म्हणजे माझी मम्मी राहते तिथं, तिथली भाजी मंडई आहे. आणि तिथं समोर हायवे, हायवेच्या साईडलाच आहे मिठाईचं स्वीटचं दुकान आहे. तर मग आम्ही तिघं चौघंजण, म्हणजे परी, दिदू, पप्पा आणि मी, आम्ही आलो होतो. मग त्यांना समोसे, ढोकळा वगैरे असं काय काय घ्यायचं होतं, कारण की माझ्या पप्पाला सुट्टी असली की त्यांचं आगाऊपणा चालू असतो. कारण की आत्ता एवढ्या ह्याच्यात तिच्या पप्पांना काय त्यांना घेऊन कुठं बाहेर जायला जमलं नाही. त्यांना जायचं आहे मॉलला, म्हणून ते तिच्या पप्पाला दुसरं काही बोलत नाही आहे. तर असेच परीचे आणि खुशीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.